डेअरी प्रोडक्ट बद्दल बोलताय. हो. म्हणजे मुळात अनेक अशा बातम्या असतात किंवा सध्याच्या म्हणजे डॉक्टर स्वतः सांगतात की लहान मुलांना दूध देऊ नका. आणि दुधांमध्ये असणारी जी भेसळ आहे किंवा डेअरी प्रोडक्टमध्ये असणारी जी भेसळ आहे, या सगळ्या गोष्टींवर हे सगळे तुमचे जे प्रोडक्ट आहेत याचा इम्पॅक्ट होऊ शकतो का? हो, आता होतो कसा इम्पॅक्ट. अगदी तुम्ही दुधाचं उदाहरण घेतलं तर ते उदाहरण आपण पुढे कंटिन्यू करू. दुधामध्ये एक टॉक्सिन्स येतात, हे माहिती असतं कधी कधी, पण हे टॉक्सिन येतात कुठून? तर ह्या टॉक्सिनचं जे मूळ आहे ते चारा किंवा फॉडर इथून येतं खरं तर. आणि त्याची कधी कधी चुकीची साठवणूक होते, किंवा आता यावर्षी अतिवृष्टी झाली तर अतिवृष्टीमध्ये ते कुजतं, पण ते जेव्हा कुजतं तेव्हा टॉक्सिन निर्मिती होते. तेच टॉक्सिन दुधावाटे आपल्यात येतं. तर आपल्यात सुद्धा प्रोबायोटिक पाहिजे, आणि जनावराला पण असे काही नॅचरल आमचे प्रॉडक्ट्स दिले तर ते टॉक्सिन्स तिथे तयारच होत नाहीत. जे तयार झाले ते नष्ट होतात. त्यामुळे आपल्याला मग कालांतराने काय होईल, हे येणारं दूध हे सेफ टू ड्रिंक असं असेल. करे हे असं पाहिजे. आणि त्याच बरोबरीने नुसतं आपलं नाही तर भारत हा अशा दुधाचे बसनं बनलेल्या प्रॉडक्ट्सचं आपण एक्सपोर्ट करता आलं पाहिजे. त्याचं रिजेक्शन कमी होतं, कारण भेसळ नाही, नॅचरल आहे. आणि जेवढं हे एक झालं. दुसरं, आपण जेव्हा घेतो तर ह्युमन प्रोबायोटिक पण असतात. सो ह्युमन्समध्ये सुद्धा आपल्याला ते सेम प्रोटेक्शन आपल्याकडे पण येतं. सो ह्यानी नुसती प्रत नाही तर क्वालिटी, पत आणि प्रत हे दोन्ही वाढलं पाहिजे.